ताकद लावतोय अल्ताफ. पहिला चेंडू 5 चेंडू 42 ची गरज आहे. त्या सामन्यामध्ये वाकस संघाने इतकी धावसंख्या उभारली, केसीसी नेरळ संघ त्या धावसंख्येच्या आसपास देखील पोहोचू शकला नाही. भरपूर अंतरावरती 5 बॉल आणि 42 रन्स इथून करायचे. पुन्हा एकदा विवेक वैखरेचा चेंडू, पण यावेळेस मात्र थोडा बाहेर पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. 41 पाहिजे देणारा 5 बॉल मध्ये. आज भगवान दळवीची तुफानी बॅटिंग, 8 चौकारांची 35 धावांची ती खेळी भगवान दळवीची. त्यामुळे 61 धावसंख्या उभारली वाकस टीमने आणि 5 बॉल मध्ये 41. विवेक वैखरेचा हा चेंडू आणि या चेंडूवरती अल्ताफची ही विकेट. अल्ताफ देखील इथून बाद झालाय. 4 बॉल आता 41. सगळ्या खेळाडूंना बॅटिंग मिळेल अशी व्यवस्था केली आहे केसीसी नेरळ टीमने. आणि अरबाज नवीन खेळाडू. 4 चेंडू आहेत, 41 पाहिजेत. पण त्याही पेक्षा 4 चेंडू मध्ये जस्ट फॉर्मॅलिटी, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि अरबाज नवीन फलंदाज. अल्ताफ बाद झाला, अरबाज परतलाय. केसीसी नेरळ संघ फक्त आता हे 4 चेंडू खेळणार इतकंच त्यांच्या हातामध्ये आहे. कारण 41 धावसंख्या म्हणजे आजच्या दिवसामध्ये ही धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये देखील करणं कठीण आहे. अशा खेळपट्टीवरती आता 4 बॉलमध्ये ही धावसंख्या करणं म्हणजे कदाचित विवेक वैखरेने यापुढचे सगळे चेंडू नो बॉल टाकण्यासारखे. किरणच्या बाजूने चेंडू निघालाय, कव्हरला तोडत चेंडू सीमा रेखेच्या जवळ फील्ड केलाय आर्यन धुलेने आणि 2 धावा इथून मिळत आहेत. गरज आहे ती 39 धावांची 3 बॉल मध्ये. त्यामुळे सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमचे कॅप्टन विजय गोडविंदे आपण टॉस साठी स्टेज कडे उपस्थित राहा. अवघे 3 चेंडू आहेत, जस्ट फॉर्मॅलिटी आहे कारण 39 धावा 3 बॉल मध्ये करणं हे इम्पॉसिबल आहे. आणि फटका यावेळेस अरबाजचा हवेत आहे, मिळाली विकेट. तेजस नंतर विवेक वैखरेचे देखील बॉलिंग जबरदस्त. फक्त 2 चेंडू 39 पाहिजेत. आणि सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित होतात. आणि यानंतर मात्र मैदानावरती 2 चेंडू खेळण्यासाठी मात्र फलंदाज मैदानावरती रवाना होते. साकिब मैदानावरती प्रवेश करतात. 39 धावा आहेत इथून करण्यासाठी. धावा केल्यात त्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 23. दोन बॉल फक्त या 17चे बाकी आहेत. क्लीन बोल्ड केलाय, साकिबची विकेट कमावली विवेक वैखरेने. लगातार विकेट आणि हॅरीला बॅटिंग करण्यासाठी 1 बॉल खेळण्यासाठी हॅरीला संधी मिळाली. आणि विकेट हॅट्रिकची चान्स आहे ती विवेक वैखरेला. पहिली मानाची ट्रॉफी, आधी संधी होती तेजसला, आता संधी आली आहे विवेक विष्णू वैखरेला. 1 चेंडू विकेट हॅट्रिकची ट्रॉफी विवेक वैखरेच्या खात्यात. बघा लाईटचा थोडासा इश्यू आहे, त्यामुळे जे लाईव्ह मॅचचा आनंद घेतात प्रेक्षकांसाठी सूचना आहे की लाईव्ह आपण जरूर बोलतात ते टेक्निकल प्रॉब्लेम, लाईटचा इश्यू असल्या कारणाने थोडासा लाईव्ह कव्हरेजला देखील थोडासा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे प्रेक्षक एकदा का मॅच थांबली की सातत्याने आयोजकांना त्यांचे फोन कॉल सुरू होतात. केटीसी लाईव्ह इव्हेंट किंवा कोणती यूट्यूब लाईव्ह वाहिनी असेल की त्यावरती देखील कमेंट सुरू होतात. पण लाईट इश्यू मुळे हा प्रॉब्लेम आहे. शेवटचा बॉल हवेत आहे, विकेट हॅट्रिकची चान्स. पकडली कॅच आणि पहिली विकेट हॅट्रिक स्वर्गीय आर्यन 11 चषकाची कमावली आहे ती मात्र विवेक वैखरे या गोलंदाजाने. वाकस टीमचा हा गोलंदाज पहिल्या ट्रॉफीचा मानकरी